दीदी बघ, बरेच दिवस झाले तू घरात राहिलीस. चिकन मटन मच्छी सगळं तू खाल्लंस. आता तुझी बॅग भर आणि तुझ्या घरी जा. तुझ्या घरी जा म्हणजे? तुझ्या घरी जा म्हणजे तुझ्या घरी जा. मग आता कुठे मी? आता तू माझ्या घरात आहेस. आता तू तुझ्या घरी जा. हे माझं पण घर आहे. ते होतं लग्नाआधी ना दीदी, हे तुझंच घर होतं. आता हे माझं घर आहे. तुझं घर ना तुझ्या नवऱ्याचं घर, ते तुझं घर. जा तुझ्या घरी. ह्या घरात माझा पण हिस्सा आहे. हिस्सा हिस्सा मागतेस दीदी तू? हो. लग्नाला 10 दिवस झाले ना तुझ्या, आणि हिस्सा मागतेस तू? अगं मम्मी, हिच्या लग्नाला 10 दिवस झाले. अगं पाण्यासारखा पैसा खर्च केला हिच्यावरती आपण, आणि हिस्सा मागणार दीदी तू? अगं लाज नाही वाटत तुला हिस्सा मागताना माझ्या आई वडिलांना? माझ्या सगळ्या बहिणीला घरातून बाहेर काढतोस. पाहिजे तुला? नाही वाटत लाज, नाही वाटत मला लाज. काय करशील? निर्लज्जच आहेस. काय निर्लज्ज, निर्लज्ज आहे मी. काय करणार तू? तुला माहितीये काय तुला कचऱ्यातून उचलून आणलंय. दीदी काही बोलू नका. मला कचऱ्यातून बिचऱ्यातून कुठून उचलून आणलंय, आणि काय प्रूफ काय तुझ्याकडे मला कचऱ्यातून उचलून आणलंय? रंगबाग. दीदी हे बघ, आता जास्त बोलतेस हा. आता मी बोलायला लागलो, रडशील रडशील तू माझ्या समोर. मग तू का रडला होतास? लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी माझ्यासोबत भांडायला कोण नसणार म्हणून रडलो होतो. मला पण तुझी आठवण येत होती म्हणून मी तुला भेटायला आले. दीदी तुझ्यासारखी बहीण ना सगळ्यांना मिळाली पाहिजे. तुझ्यासारखा भाऊ पण सगळ्यांना भेटला पाहिजे. दीदी दे रिमोट दे ना, मला टीव्ही बघायला. लाडाची ए, मला घरोघरी मातीच्या चुली बघायचं. अगं तुझी चूल मुडेल घरातली, तिला म्हणता ना.